मधून बाहेर नको का पडायला. तेव्हा आपल्याला दिसणार की ह्यांनी काय काय प्रयोग केले आपल्या मुलांच्यासाठी पालकत्वाचे. मग काही होम स्कूलिंगचे प्रयोग असतील, काही काही होम स्कूलिंगच्या प्रयोगातून शाळा चालू झाल्या. होय, हे घडतंय ना, हे पण सत्य आहे. मुद्दा आपल्या दृष्टिकोनाचा आहे. त्यामुळे आपण जर बघितलं की व्हॉट विल मेक माय चाइल्ड हॅपी इन करिअर पाथ. आपण प्रतिष्ठा नावाचं घेतो ना, जेईला जा, नीटला जा, इकडे जा. ह्याला माझा अजिबात विरोध नाहीये ना, जावं लोकांनी, फक्त ते सारं सर्वस्व मानू नये एवढाच आपला मुद्दा आहे. पण मग त्याच्यासाठी तुमच्या मुलाला रस कशात आहे आणि त्या बाजूने तुम्ही त्याला उत्तेजन देताय का, पाठिंबा देताय का, समजून घेताय का, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आम्ही डॉक्टर लोक, तर आम्हाला असं वाटतच असतं की आमच्या मुलाने डॉक्टर व्हावं. बहुतेक सगळ्यांना वाटतं आणि इच्छा म्हणून त्याच्यात काही गरज नाही. इन्सिस्टन्स झाला ना ते इच्छेचा, इच्छेची मागणी झाली, डिमांड झाली की मग प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझा मुलगा हा वाईल्ड लाईफ रिसर्चर आहे. अरे वा. तो वन्य जीवन संशोधन. तर त्याची जी आवड आहे किंवा आवड होती, तीच आतापर्यंत ती इयत्ता 5वी 6वीत होती पासून होती. तर आम्ही त्याला फक्त हो तू प्रयोग कर आणि बघू काय होतं माहितीये. आपण पालक म्हणून आपल्या मुलांच्या भविष्याची जरुरीपेक्षा खूप जास्त काळजी करतो. एवढी काळजी करायची गरज नाही. करेक्ट. म्हणजे ना आपण आमच्या नंतर आमच्या मुलांना, म्हणजे अनेक पालक मला सांगतात त्यानं किंवा तिनं काही केलं नाही तरी चालेल एवढं आहे. त्यांचं आडनाव कदम नसतं सर. त्याच्यामुळे कशा आहे, तुम्ही त्याला त्याच्या पायावरती उभं राहण्यापुरतं करून द्या ना, पुढचं त्याला करून द्या की तिला करून द्या. मग काय होतं माहितीये की हे सगळं आहेच, पण तू, काही मुलं अशी असतात ते म्हणतात हे सगळं नाही तरी आहेच ना, मग वेगळं नाहीतरी मला मिळणारच आहे, कशाला करू, असंही काय म्हणणारी काही मुलं असतात. सो इतकी काळजी करावी का. आणि ना लगेच पालक म्हणून आपल्याला दुःस्वप्न जागेपणी खूपच पडतात, खूप जास्त. त्यामुळे मग आपल्याला देशू घडीला आलं वगैरे असं वाटायला लागतं. असं काही होणार नसतं. मग आपण त्यांची प्रयोगशीलता ही मग मारायला लागतो आणि मग त्या मधल्या राजमार्ग समजलेला राजमार्ग आहे. म्हणजे आज आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातली उद्योजक मुले खूप दिसत आहेत. असं नाही, खूप मुलं वेगवेगळे प्रयोग करतायत त्यांच्या करिअरमध्ये. आर्म फोर्सेस मध्ये आता मुली किती प्रमाणामध्ये जात आहेत, वेगवेगळ्या संशोधनांच्या मध्ये मुलं किती आहेत, किती स्टार्टअप्स करतात आहेत ना. पण हे रोल मॉडेल दाखवायला पाहिजे ना आम्ही. म्हणजे आता एक आपल्या चॅनलवरती एक मुलाखत आहे की ती जी मुलगी आहे तिची कंपनी खगोलशास्त्र शिक्षणाची कंपनी काढली आहे. बरोबर. ॲस्ट्राझेनेका ती खगोलशास्त्राची एज्युकेशन देणारी कंपनी, ह्या संस्था आहे कंपनी. म्हणजे अशी मुलं मुली आहेत की, किंवा वेगवेगळे ऍप्स बनवणारे. तुम्ही आपल्या चॅनलवरती बघाल तर अशा सगळ्या मुलांना आपण मुद्दाम पुढे आणतो की जे वेगळ्या वाटेने जाऊन काहीतरी करतात. म्हणजे आपल्याला ते अवेलेबल साहित्य आहे, पण ते आपण पाहिलं तर पाहिजे. इंदोरची एक पेरेंट्स आहे, त्यांनी त्यांच्या मुलांसाठी होम स्कूलिंग चालू केलं आणि त्याच्यातून आता त्यांनी
ओपन युनिव्हर्सिटी चालू केली आहे आपल्या चॅनलवरती. जरूर बघा ती मुलाखत त्या दोघांची. तिथे दोघे IT प्रोफेशनल अमेरिकेहून भारतात आले, इंदोरला आपल्या घरी स्थायिक झाले आणि ते एज्युकेशन मधला प्रयोग करतात. असं कितीतरी आहे, पण ह्यांच्याकडे आपण पाहणं गरजेचं आहे. पण आपण जर त्याच्यातच अडकून राहिलो ना की JEE नीट म्हणजेच लाईफ आहे, मग ती गरज आहे. याचा अर्थ म्हणजे असा झाला ना सर की जी झापडं आम्ही बांधून घेतलेली आहे तीच झापडं आम्ही लेकरांच्या पण डोळ्याला बांधलेली आहे आणि ते ती बांधून घेतीलच असं नाही. आणि म्हणून मग त्याच्यामधून दोघांच्या मध्ये ताणतणाव निर्माण होता. आता ना ही मुलं बसतच नाही, ही मुलं ना त्यांचं अटेन्शन स्पॅनच नाही, ही मुलं अशीच नाही, ही मुलं तशीच नाही. मी प्लेयर्स बरोबर पण काम करतो वेगवेगळ्या खेळांच्या. तर मी ती मुलं माझी बघतो की जी 4 वाजता उठतात, 5 वाजता कोर्टवर असतात. असतात अशी पण मुलं मुली आहेत की जी अत्यंत डेडिकेटेड, अत्यंत निष्ठेने ते काम करतायत. अशी पण मुली आहेत. क्वालिटी टाइम म्हणून अनेकदा फॅमिलीज डिनरला बाहेर जातात सर. आणि मग वाद तिथून सुरू होतो. म्हणजे खायला काय मागवायचं, तर नवरा म्हणतो बायकोला की तू सांग ना, तुला जे मागवायचं ते तू मागव. आपण मुलाला म्हणतो की तुम्हाला काय हवं ते तुम्ही मागवा. आणि ते तिघही आपल्याला म्हणतात तुम्ही सांगा ना तुम्हाला काय हवंय. आणि शेवटी आपल्या कोणालाही खायचा नसतो असा एक पदार्थ आपण सगळेजण तोंड फुगवून खाऊन घरी येतो. सो नवरा बायको मधला हा जो वाद आहे तो वादही मुलांमध्ये अनेकदा विसंवाद निर्माण करतो. म्हणजे एखाद दिवशी पण बायकोने म्हणायला पाहिजे ना, नाही आज मी सांगेल तो पदार्थ आपण खाऊया. एखाद दिवशी नवऱ्याने सांगावं की तुम्ही सांगाल ते आपण खाऊया. एखाद दिवशी मुलांनी सांगावं की आज आम्ही सांगतो तसं आपण खाऊया. पण असं न करता चौथाच पदार्थ खाऊन येतात. सो हे नवरा बायकोंमधले जे छोटे छोटे विसंवाद आहेत हे मुलांच्या भावनिकतेवर परिणाम करतात का? आणि मग मुलं हॉटेलमध्ये जायला नाही म्हणतात तुमच्याकडनं. मी तर ना हा खूप तुला सांगायचं तो प्रश्न खूप मोठा आहे. कारण आपण सर्वसाधारण घेतलं पण प्रश्न खूप मोठा आहे. आता ना मला म्हणजे सायकियाट्री मध्ये येऊन 45 वर्ष झाली. बापरे. मी काय बघितलंय ते अतिशय गांभीर्याने तुमच्या बरोबर शेअर करतो की जे गंभीर मानसिक आजार आहे तिथपासून ते व्यक्तिमत्वातले दोष असतील तिथपर्यंत, व्यसनाधीनता असेल एका बाजूला, आत्महत्या असेल दुसऱ्या बाजूला, डिसफंक्शनल फॅमिली इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटर्स. आणि ह्याचा आपण ना गंभीरपणे विचार करायला पाहिजे, कारण ते आपल्या हातात आहे. त्या कुटुंबामधले सत्तेचे संघर्ष, त्या दोन व्यक्तिमत्वांमधले टोकाला गेलेले कलह, ह्या सगळ्याच्या मुळे होणारी जी ससे हुलपट आहे मुलांची, त्याचे पुढे होणारे परिणाम हे गुन्हेगारी, व्यसनाधीनता, हिंसाचार इथपासून गंभीर मानसिक आजार इथपर्यंत आहे. तर डिसफंक्शनल फॅमिली आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेचे जसे काही खूप चांगले भाग आहेत, पैलू आहेत, तसंच हे पण वास्तव आहे की ज्या कुटुंब संस्थेचे आपण सगळे गोडवे गातो त्या कुटुंब संस्थेमधल्या काही दोषांमुळे दुःखाची निर्मिती सुद्धा होते. आणि त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष, तू कलह म्हणालास ते अगदी चुटपुट आहे, तुझी बोललास नाही, पण त्यातलं दाहक वास्तव असं आहे की आपण अजूनही पुरुषाचा स्टिरियोटाईप आणि स्त्रीचा स्टिरियोटाईप याच्या बाहेर यायला तयार आहे. आणि तोच वारसा घरामधून मुलांना मिळतोय. आज आपण ना वर मुलं आणि मुली ह्यांच्यातली समानता जपतोय वर, पण ना त्याच्यामध्ये मुलीच्या जातीने गेले ना, म्हणायला समाजाची जबाबदारी.
कारण त्या मुलीला ते करताना स्वस्थ वाटलं पाहिजे, ही समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. ते आपण नाही करतो. म्हणजेच काय की तो घरामधला स्त्री पुरुष वाले जे स्टिरिओटाइप्स आणि त्यातले संघर्ष आहे ते आहे. पिढ्या पिढ्यांमध्ये रिजिडिटी आणि फ्लेक्सिबिलिटी हा पिढ्या पिढ्यांमधला संघर्ष आहे, जो कोणाच्या पुढे चालतोय, मुलांच्या पुढे चालतोय. हे सगळे संघर्ष आपण डोक्यात घेतल्याशिवाय आपण या मुलांची डेव्हलपमेंट हे काय समजतोय. म्हणजे बऱ्याच वेळेला असं दिसतं, शाळांमध्ये तुम्हालाही दिसत असेल, मलाही दिसतं मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना, की घरामधले कलह हे मुलांवरती तात्काळ परिणाम करतात. व्यसनाधीनतेच्या क्षेत्रात जेव्हा मी काम करतो तर तेव्हा आताच आमची चर्चा चालली होती की आमचे व्यसनाधीन रुग्ण, त्यांच्या फॅमिली मेंबर्स ह्याच्या बरोबर या मुलांचे आम्ही सपोर्ट ग्रुप सुरू केले आहेत ऑलरेडी आपल्या मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून. पण हे सपोर्ट ग्रुप का महत्वाचे आहेत? कारण त्या मुलांकडे कोणाचं लक्ष आहे ज्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता आहे. ती मुलं कशी वाढतायत ही माहितीच नाही कोणाला. म्हणजे आता मी एक त्याच्यावरती पुस्तक लिहिलं, वादळाचे किनारे, की लहान मुलांच्या दृष्टिकोनातून व्यसनाधीनता आणि व्यसनमुक्ती. त्याच्यामध्ये 6 कथा आहेत, 6 वेगवेगळ्या वयोगटातल्या मुला-मुलींच्या. आणि ते व्यसनाधीनतेचं वादळ कुटुंबाच्या किनाऱ्यावरती आदळतं ना, वाताहत होते तिथे कुटुंबाची वाताहत. तर हे का लिहावं असं वाटलं, कारण या मुलांची वेदना कोण समजणार. आणि आता माझ्या असं लक्ष येतं की हे पुस्तक आमचे मुक्तांगण मधले पेशंट खूप आवडीने वाचतात आणि रडतात. आणि मला येऊन ते सांगतात की ह्याच्यात मला माझा मुलगा दिसला, ह्याच्यात मला माझी मुलगी दिसली. मला एका बाजूने बरं वाटतं का की ना या पुस्तकाच्या माध्यमातून ह्याच्यातला माणूस कुठेतरी जागा झाला, ह्याच्यातला बाप जागा झाला. हा आता तेवढा सेन्सिटिव्ह वागेल, जरा पहिल्यापेक्षा कमी इनसेन्सिटिव्ह तरी वागेल. म्हणजे हे आपल्याला नाही प्रत्येक ठिकाणी आहे. मी एक व्यसनाधीनतेचं उदाहरण दिलं, पण आपण ही जबाबदारी म्हणून घेत नाही. कुटुंबातलं वातावरण ही प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. हे लक्षात न घेता आपण त्या मी तू वरती उतरतो. आणि कुठल्या गोष्टीमध्ये काय विजय आणि पराभव असतात, काय करतो आपण, कशाला विजय मानतो. शेवटी ऐकलं की नाही माझं, हा काय विजय असतो का? तो विजय नसतो, ती पराजयाची पाऊल खूण असते. खरंच. म्हणजे आपण त्या नेहमीबद्दल बोललो मगाशी मुलांच्या बाबतीत, पण स्टिरिओटाइप्स जेव्हा असतात तेव्हा तिथे पण प्रौढांमध्येही नेहमी असतोच. आणि त्या वातावरणाचा परिणाम मुलांवरती होणं हे बऱ्याच वेळेला ना व्यक्तिमत्वामधले दोष, डिस्टर्ब फॅमिलीज. एका शाळेमध्ये मी गेलो होतो, निवासी शाळेमध्ये. त्या निवासी शाळेमध्ये मला बोलवलं होतं कारण त्या शाळेची अशी प्रसिद्धीच होती की डिस्टर्ब फॅमिली मधली मुलंच तिथे येतात त्या निवासी शाळेत. उत्कृष्ट सोय, डॉर्मिटरी उत्कृष्ट, जेवण उत्कृष्ट, शिक्षक पण चांगले कमिटेड. पण ते सगळे शिक्षक असे की म्हणजे काही मुलं जी असतात त्यांना इथं आम्हाला का आणून टाकलं याच्याबद्दलचा प्रचंड राग. आणि काही मुलं असतात त्यांना सुटका, मला सुट्टीतही घरी जायचं नाही. बघा ना, ही आपण आपली गंभीर जबाबदारी मानून पालक म्हणून स्वतःची भावनिक वैचारिक डेव्हलपमेंट, जडणघडण ही आम्ही करायला पाहिजे. मग या स्क्रीन मधलं हे बोट
ह्याच्यासाठी हे का नाही वापरायचं, फक्त या तिघांसाठी का वापरायचं, हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायला पाहिजे. आजचा विषय पालक, मुलं आणि शाळा आहे. तर म्हणजे आता शाळेकडे नाही महत्वाचं आहे, मी शाळेकडे यासाठी आलो कारण तुमच्या बोलण्यातनं तो शाळेचा उल्लेख आला म्हणून. आणि मुलं पालकांपेक्षा जास्त शाळेमध्ये असतात, घरच्यांपेक्षा जास्त शाळेमध्ये रमलेली असतात. मास्तर दोनच प्रकारचे मी बघितले, एक जे छडी लागे छमछम आणि विद्या येईल घमघमवाले आहे, आणि दुसरे आत्ताचे जे शिक्षक आहेत ना ते असं म्हणत नाहीत की काय म्हणतात की नाही ना मुलांना शिस्त लावण्यासाठी मारायलाच पाहिजे. ते म्हणतात मार नाही सकते ना, तो अक्का तो बच्चा ऐसे ही होगा. सो हा एक परिणाम शिक्षकांवर पण झाला. ते म्हणतात हम इसको मार नहीं सकते तो हम इसको सुधार भी नहीं सकते. घरी सुधारण्याची संधीच नाही. बाहेर किती झालं, किवाडा बंद केलेले. शाळेतल्या शिक्षकांनी लेकरांसोबत कसं वागावं त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या मानसिक विकासासाठी. लेकरांसारखंच वागावं, म्हणजे लेकरू शब्द फार छान. लेकरू हा शब्द आपल्या भाषेतला इतका सुंदर गोड शब्द, गोड शब्द आहे. तर शिक्षकांनी ना ती लेकरं आहेत हे डोक्यात घेतलं तरी खूपच झालं. आणि ऍक्च्युअली शिक्षक ना पालकांना एवढ्या भावनिक पद्धतीने न गुंतण्याचे काही फायदे आहेत. अच्छा, ओके. हा, कारण ते ना थोडेसे म्हणजे बाजूला राहून विचार करू शकतात की या मुलाच्या लॉंग टर्म मध्ये काय करायचं. पालकांची एक पोझिशन असते, पण शिक्षकाची एक खूप महत्वाची पोझिशन. म्हणून शिक्षकाला काय करायला पाहिजे माहितीये, मूळ म्हणजे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शाळेत येताना कोणत्या घराला घेऊन येताना ते ऑब्झर्व करायला पाहिजे. अच्छा, ते ऑब्झर्व कसं करता येतं, त्याच्या दप्तरावरून, त्याच्या डब्यावरून, डब्यातल्या पदार्थावरून, वही पुस्तकं कसा वापरतो तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी ह्याच्यावरून घर कळतं. म्हणून शिक्षकांनी ना विद्यार्थ्यांच्या निरीक्षणातून घर कसं मला कळेल मुलाचं असं निरीक्षण केलं पाहिजे. आणि ते कळाल्यानंतर असा विचार केला पाहिजे की घरामध्ये हे होत आहे, आता मी काय करू शकेल. आणि माझ्याकडे ते मुलं आहे ना ते काय अर्ध्या तासासाठी आहे, 1 तासासाठी आहे, अर्ध्या दिवसासाठी, जे काय असेल. मला पोर्शन शिकवायचा, बरोबर, पोर्शनच्या बाहेर जाऊन माझ्या मुलाच्या बरोबर माझं नातं कसं तयार होईल हा विचार करावा शिक्षकाने. कारण ना नात्यावरती जेवढे बदल घडतात ना तेवढे शिस्तीवरती घडत नाही. नातं माणसामध्ये बदल घडवून आणतं, कारण नातं ना माणसाला स्फूर्ती देतं आणि ती स्फूर्ती मिळाली की माणसं बदलतात. तर शिक्षकाकडे या तऱ्हेच एक कौशल्य असावं, असलेलं कौशल्य शिक्षकाने वाढवावं. पण त्यासाठी शिक्षकाला the teacher will have to go an extra mile with the child. आणि म्हणून शिक्षकाने मानधन घ्यावं, पगार घेऊ नये. म्हणून शिक्षकाकडे आपण पगारी दृष्टिकोनातून पाहू नये. आहे ते वास्तव, मला पण माहिती आहे. पण ना कोणीतरी आपण बोलूया की शिक्षक हा वेगळा आहे. बरं, मी ना खूप सारे डिव्होटेड शिक्षक पाहतो हा, कारण मी खूप शाळांमध्ये जातो. मी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या आदिवासी शाळांपासून सगळीकडे जातो. तर मला असं वाटतं की खूप सारे शिक्षण जगणारे शिक्षक आहेत, त्यांना एकत्र करायची गरज आहे. पण
शिक्षकांचे दोनच प्रकार आम्हाला माहिती आहेत. म्हणजे एक तारे जमीन पर मधला आमिर खान असतो की जो इमोशनली अटॅच होतो विद्यार्थ्यांसोबत, आणि दुसरा स्टँडली का डब्बा मला अमोल मुद्दे असतो की तो फारच कठोर असतो, तो शिक्षा देण्यासाठी तयार असतो. सो या ज्ञानेश्वरीचं पसायदान काय असायला पाहिजे की शिक्षक कसा असायला? हा, शिक्षक हा मी म्हणत तसं की दॅट एक्स्ट्रा माइंड आणि शिक्षकाचं बॉन्डिंग विद्यार्थ्याबरोबरचं नातं हे कसं वाढेल हे शिक्षकाने मुलाला हेरून करायला पाहिजे. त्याचं सोपं उदाहरण सांगतो. शास्त्रीय वर्गामध्ये ना काही मुलं ही वैचारिक असतात. म्हणजे काय, हे ना त्यांना वाचायला आवडतं, त्यांना पुस्तकं आवडतात, ते तुम्हाला रेफरन्स पुढच्या वर्गात गेली होती ह्याचा रेफरन्स मी शोधतो, रिसर्च करतो, असे असतात. सो दीज किड्स आर कॉग्निटिव्ह. काही मुलं असतात ना ती इमोटिव्ह असतात वर्गात. म्हणजे अगदी छोट्या वर्गात सुद्धा ना ते टीचर टीचर बाय बाय असे पुढे 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 मागे मागे असे असतात. पदराला धरून म्हणतात तसे. त्यांना सिक्युरिटी वाटते आपल्या बाई आपण त्यांची जवळ. तर इमोटिव्ह मुलं जी असतात ना त्यांच्यामध्ये नातं खूप वर्क करतात. कॉग्निटिव्ह मुलं असतात त्यांना नॉलेज हवं असतं, तिकडे नॉलेज थर्स्टी असतात ते. काही मुलं असतात ना ती बिहेवियरल असतात. अच्छा, म्हणजे त्यांना ऍक्टिव्हिटी करायला दिलं तर ते बसते आणि ऍक्टिव्हिटी मध्ये राहतात ते. एखाद्याचे पार्क बाजूला काढतील, परत लावतील, ह्या करतील त्यावर. आणि चौथे असतात ते फिजिकल असतात, रग असते त्यांच्या. ते सगळे पोटेन्शियल प्लेअर असतात वेगवेगळ्या खेळांचे, की त्यांना आपल्याला खेळाच्या दिशेने न्यायला पाहिजे. यांना स्किल्स वर्तनमध्ये असतात, त्यांना स्किल्सच्या दिशेने न्यायला पाहिजे. पण सगळ्यांमध्ये हे सगळं असतं, पण कोणाचा स्टार्टिंग पॉइंट काय हे शिक्षकाला कळलं पाहिजे. हा याचा स्टार्टिंग पॉइंट, इथे स्टार्टर मारला की पुढे जातो, हे शिक्षकाला कळणं हे फार महत्वाचं आहे. तुझे आता उदाहरण दिलंस की तारे जमीन पर मध्ये ते जे सर असतात ना त्यांना ते कळतं स्टार्टिंग पॉइंट की त्या मुलाचा आता हा जो असतो ईशान अवस्थी जो असतो, त्या ईशान अवस्थेचा स्टार्टिंग पॉइंट इमोशन असतो. त्यामुळे तो इमोटिव्ह मुलगा आहे. पण त्याचा जो भाऊ असतो त्याच्यामध्ये विचार आणि फिजिक असं दोन्ही असतं. म्हणून ना त्या ईशानच्या बरोबर ईशानचा भाऊ हा सुद्धा त्या चित्रपटाचा हिरो आहे, हे विसरून चालणार नाही. या चित्रपटाचा दोन हिरो, ईशान आपल्याला दिसणार आहे, पण ईशानचा भाऊ जो आहे ना त्याचं सफरिंग बघा. जर तुम्ही चित्रपट पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की तो जेव्हा ते टेनिस मॅच हरतो, जेव्हा ह्याला ते चित्राचं बक्षीस आणि याचं कौतुक चाललं असतं, ते जे गाणं आहे कोण जे आहे, त्यावेळेला दिग्दर्शकानं काय जक्स्टॅपोज केलंय की एका बाजूला सगळे स्पेशल मुलं आहेत आणि त्यांचे पालक आहेत, आणि ते त्यांचा परफॉर्मन्स बघतायत की ज्या परफॉर्मन्स मध्ये नैपुण्य नाहीये, पण ते माझं बाळ किती छान करतंय असं ते अगदी अनकंडिशनली बघतायत. आणि दुसरीकडे ती टेनिसची मॅच चालते, आणि त्या टेनिसच्या मॅच मध्ये त्या ईशानचा तो भाऊ हरला की ते बाबा अशी टोपी काढतायत, ते खाण खाली करतायत, जशी हे सांगतायत. त्यामुळे त्या चित्रपटामध्ये सुद्धा हे सगळे कॉन्ट्रास्ट दाखवले. म्हणजेच काय की आपल्याला हे बघितलं पाहिजे की त्या मुलाबरोबरच्या माझ्या बॉन्डिंगची सुरुवात कुठे आहे, आणि त्याच्यासाठी मग मला काय करायला पाहिजे शिक्षक म्हणून माझ्या मर्यादेमध्ये. मी काही समाज सुधारक होण्याची गरज नाही, पण व्हॉट इज दॅट एक्स्ट्रा माइंड दॅट आय कॅन गिव्ह टू माय चाइल्ड. माय चाइल्ड म्हणजे या ते जर तुम्ही केलं ना की त्या विद्यार्थ्याची गरज समजून त्या वेळेला त्याच्याशी कसं वागतं,
इथं मी 5 मिनिटात सांगतो. माझ्या वडिलांचं उदाहरण देतो. माझे वडील शिक्षक होते, प्राध्यापक होते. खानदेशामधल्या जळगावला MG कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते आणि ते रेक्टर होते वसतिगृहाचे. आणि तो काळ असा होता की जेव्हा खानदेशामधले सगळे शेतकरी फॅमिलीज आणि पहिलं जनरेशन कॉलेजपर्यंत आलेले त्या हॉस्टेलमध्ये यायचे. मी अगदीच छोटा होतो. तर ते रेक्टर असताना रोज आमची जेवणं झाली की 8:15 8:30 वाजता ते त्यांच्या राऊंडला जायचे हॉस्टेलच्या. आणि आम्ही महाविद्यालयाच्या आवारातच राहायचो. तर त्यांचा जो जुना एव्हररेडीचा 4 बॅटऱ्यांचा टॉर्च तो घेऊन ते जायचे. मला वाटायचं की आता माझा वेळ आहे, हे कुठं झालं. मी त्यांना विचारायचो कशाला जाता असं आठवड्यातून एकदा पिता. ते म्हणायचे नाही रे, ते आमचं जुनं हॉस्टेल नवं हॉस्टेल 100-125 मुलं राहायची. ते नाही रे, ही सगळी मुलं त्यांच्या आईबाबांना सोडून आलेली असतात. त्यांना विचारपूस केली की बरं वाटतं ना. आणि मी ना ते सगळं करून तुला गोष्ट सांगायला आणि जवळ घ्यायला मिळेलच आहे 10 वाजेपर्यंत. मग माझं समाधान व्हायचं. मी त्या 10 वाजण्याची वाट बघायचो. खिडकीत बसून अंधारातून वडिलांच्या टॉर्चचा लाईट येताना दिसला की मला खूप छान वाटायचं. पण मला ना हे कळलं की माझे बाबा ना त्या सगळ्यांचे पण बाबा आहेत. करेक्ट. आणि ते तिथं असे जायचे. तो त्यांचा एक्स्ट्रा माईल होता की त्या विद्यार्थ्यांबरोबरचा. तर नंतर तर खूप वर्ष झाली, माझे वडील गेले. आणि एक मी मानसशास्त्रावरचं वर्कशॉप घेत होतो, अशावरती काउन्सिलिंग स्किल्सवर. तर एक बाई आल्या माझ्यासमोर पार्टिसिपंट. आणि आम्ही काउन्सिलिंग स्किल्समध्ये एम्पथी, आस्था ही किती महत्वाची असं सांगत होतो. तर मध्यंतरामध्ये त्या मॅडम ज्या सायकोलॉजिस्ट आहेत त्या मला म्हणाल्या की तुम्ही आता एम्पथी, आस्था सगळं सांगितलं ना मला. माझ्या बाबांना तुमच्या बाबांनी कशी एम्पथी दाखवली ते मला शेअर करायचं. माझे बाबा जाऊनही 20-25 वर्ष झालेली असतात. त्याच्या आधी 25-30 वर्ष घडलेली गोष्ट असते. गोष्ट अशी असते की या बाईंचे वडील हे असेच ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी असतात. फर्स्ट जनरेशन असतात, कॉलेजपर्यंत आलेले, सुणसुणीत असतात, हुशार असतात, अनेक कलांच्या मध्ये पारंगत असतात, हॉस्टेलमध्ये राहत असतात. म्हणून मग त्यांना बक्षिसं मिळतात, विषयातली विषयाबाहेरची सगळी. आणि वार्षिक पारितोषिक वितरणाचा दिवस असतो. तर त्या काळी असे ब्लेझर घालणं, कोट घालून जाणं असं होतं, जरा फॅशन होती. त्यांच्या लक्षात आहे की आपल्याकडे असं कोट नाही, काहीच नाही, कशाला जायचं, कोणाकडे मागायचं. म्हणून तो मुलगा, तो विद्यार्थी स्वतःच्या हॉस्टेलमध्येच आज मी बसेन असं म्हणतो. 6चा कार्यक्रम असतो, 5:30ला त्याच्या दरवाजावर टकटक होते. तो दरवाजा उघडतो, तो माझे वडील असतात, त्यांच्या हातात वडिलांचा कोट असतो. ते त्याला देतात आणि म्हणतात पटकन तयार हो आणि कार्यक्रमाला ये. वा. त्याने कुणालाच सांगितलं नसतं तो का येत नाही. मग अशी म्हणून ना, विद्यार्थी येतो त्याचं घर बघायला पाहिजे शिक्षकाने, तो कुठलं घर घेऊन येतोय. मग हा मुलगा येतो कार्यक्रमाला, त्याला बक्षिसं मिळतात. 2 दिवसांनी तो वडिलांचा कोट धुतो, इस्त्री करतो, आमच्या घरी परत आणून देतो. ते मला आठवते, आपण तिला सगळं आठवतं, स्टोरी नाही. मग वडील म्हणतात की अरे माझी आठवण म्हणून ठेव. मग तो विद्यार्थी BSc होतो, मग MSc होतो, मग PhD होतो. एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये R&D विभागामध्ये त्याची नेमणूक होते. दरम्यानच्या काळात त्यांचं लग्न होतं त्या विद्यार्थ्याचं. त्याच्या लग्नातही तो तोच कोट घालतो, इंटरव्ह्यूलाही तोच कोट घालतो, कामाच्या पहिल्या दिवशी सुद्धा तोच कोट घालतो. मग या मुलाला मुलगी होती, म्हणजे या बाईच्या माझ्याशी बोलते.
त्यांना 5व्या वर्षापासून ही गोष्ट सांगितली जाते, बाबांच्या सरांनी बाबांना दिलेल्या पोटाची गोष्ट. मुलगी मोठी होते, ती लग्नाची होती, लग्न ठरतं, सासरी जायची वेळ येते, तेव्हा ती स्वतःच्या वडिलांना म्हणते, तुमच्या सरांनी तुम्हाला दिलेला कोट, तुमची आठवण म्हणून मी सासरी येतो. कोटाचं घर बदलतं. या बाईला मुलगा होता, तो 4-5 वर्षाचा होतो आणि त्याला आजोबांच्या सरांची गोष्ट म्हणून ती सांगितली जाते. आणि ही गोष्ट मला घडली त्याच्यानंतर 55 वर्षांनी कळते. शिक्षकाचा संस्कार हा करेक्ट. म्हणून शिक्षकाचा संस्कार हे पृष्ठभागावरचं पाणी नाही, तर ते भूजल आहे. भूजलाची पातळी जितकी वाढेल तितकं पृष्ठभागावरच्या पाण्याची पातळी वाढेल. आणि म्हणून असं भूजल वाढवणारे शिक्षक हे कधीच ख्यातनाम होणार नाही, त्यांना राष्ट्रपती पदक मिळेल असं नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये सार्थकतेचे क्षण मात्र नक्की जास्त येतील. हे आपण जर डोक्यात घेतलं ना की अरे माझा शिक्षक म्हणूनचा मान सन्मान हा कशात आहे, अशा क्षणांमध्ये आहे. आणि कदाचित तसे हे क्षण मी नेहमी म्हणतो की हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझे बाबा नव्हते, पण माझे बाबा मला भेटले, पुन्हा एकदा भेटले, घट्ट भेटले. हे शिक्षकाचं किती मोठं सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य प्रत्येक शिक्षकामध्ये आहे असं माझा विश्वास आहे. फक्त ती प्रेरणा मिळणं आणि ती प्रेरणा तयार करणं शिक्षकांना व्यक्ती म्हणून, आणि शिक्षकांचा गट जिथं काम करतो ती शाळा. बघा, शिक्षक मी, शाळा मी, मुलं ऑल. हे जर आपण समीकरण घेतलं की उत्कृष्ट मी म्हणजे उत्कृष्ट होईल, आणि मग आम्ही ऑल साठी उत्कृष्टतेची बीज पेरली. हे आपण कुठल्याही क्षेत्राला लागू आहे, शिक्षणाला नाही. त्याच्यामुळे हा विचार शिक्षकांनी केला आणि आपल्यातला ना तो कुणी समोरच्यानं न सांगता कळणारा भाग वाढला, तर शिक्षकांना असे अनुभव खूप येते. 55 वर्षांनी तुम्हाला रात्रीचे 10 वाजले त्या मॅडमच्या भेटीने आणि त्या कोटाची गोष्ट वडिलांनी पुन्हा एकदा 55 वर्षांनी रात्री 10 वाजता येऊन सांगितली. फार अफलातून आहे हे. मला वाटतं आपल्यापैकी ही काही लोकांना काही मोजके प्रश्न विचारायचे असतील, कारण मला माहिती आहे सरांना 6:30 वाजता पुन्हा एक पुढचा कार्यक्रम आहे. कोणाला काही जे माझ्याकडनं सुटले असतील असं तुम्हाला वाटत असेल? आपण ना 3 प्रश्न घेऊ. 3 आणि ते तिन्ही पालकत्वाबद्दलच असावे, आणि मुख्य म्हणजे ते वैयक्तिक नसले तर बरं होईल. हा, माझ्या मुलाचं काय, त्याच्यापेक्षा आपल्या लेकरांचं काय इथपर्यंत व्हायला म्हणजे आपली लेकर कोण बरं, हा बोला. माईक असू शकतो सर विचारतात. पहिल्यांदा पॅरेंटला घेऊयात सर. हो, पहिल्यांदा पेरेंटला घेताना जरा प्राधान्य देऊ आपण. नमस्कार. नमस्कार. खरं पाहता सरांचा मी खूप वर्षापासूनचा फॅन आहे, त्यामुळे मला विशेष आनंद होत आहे. कारण सरांचं मी पहिलं लेक्चर परमनंट ऐकलं होतं कृषी क्षेत्रामध्ये. बरं, ज्यावेळेस सैराटचा चित्रपट लॉन्च झाला त्याच्या आधीचं नागार्जुन सरांचं होतं. पण आज एक पॅरेंट्स म्हणून विचारायचं आहे सर, प्रत्येक पॅरेंट्सच्या मनात एक संभ्रम असतो की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्या मीडियममध्ये मी टाकायचं, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा अदर ज्या काही उपलब्ध ज्या काही सुविधा आहे. तर हा संभ्रमात पडणारा विषय आहे.
की कुठे माझ्या मुलाला चांगले शिक्षण मिळेल, कृपया याच्याविषयी. हो, खरं म्हणाल ना तर माझं डोमेन शिक्षणशास्त्र नाही, पण मी भावनेच्या बाजूने बोलतो या विषयावर. असं आहे की कोणत्या भाषेमध्ये शिक्षण द्यायचं याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत, की कोणती भाषा त्या मुलाची समजण्याची पहिली भाषा आहे, आणि दुसरा भाग की कोणती भाषा घरामध्ये बोलली जाते. म्हणजेच काय की त्या भाषेबरोबर त्या मुलाचे बंध जास्त असतात. आता समजा मातृभाषा आहे मराठी, पण मला ना मराठी भाषेच्या शाळेमध्ये माझ्या मुलाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या गोष्टी समजा कमी आहेत. असं समजा मला वाटलं की मी फक्त भाषा हा निकष लावला तर ना कदाचित मला सर्व बाजूने विचार करणारी शाळा मी मिस करेन किंवा ती मला मिळणार नाही पालक म्हणून. तर मग मी ना भाषा बाजूला ठेवली आणि जिथे सगळा पूर्ण विकास होण्याची शक्यता जास्त आहे ती शाळा घ्या. पण मग मातृभाषेबरोबर मैत्री वाढवायची जबाबदारी मला पालक म्हणून घ्यायची. हे मी लक्षात ठेवलं पाहिजे, बरोबर. म्हणजेच काय की आपल्याला मग समजा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपण मुलाला घातलंय, मुलाला किंवा मुलीला, तर मराठीचं सौंदर्य असेल, मराठी बरोबरचं आपलं नातं असेल, मराठी बोली भाषेचं सौंदर्य असेल, म्हणजे ना आपण शहरीकरण झालेलीच भाषा उत्तम भाषा असं मानण्याचं कारण नाही. तर हे मग संस्कार आपले झाले ना चालतील. मराठी बोलताना आपल्या घरातला, आपल्या प्रदेशातला हे ऍक्सेंट आला तर लाज वाटून घ्यायचं अजिबात कारण नाही. आणि मी अशी खूप माणसं आता पाहतो की जे इंग्रजी उत्तम बोलतात आणि मराठी बोलताना त्यांच्या प्रदेशातला ऍक्सेंट आणि हे बोलतात. काय चुकीचं आहे? त्यामुळं आपल्याला ना भाषा या गोष्टीमध्ये सुद्धा ना प्रमाण भाषा, त्याच्या पलीकडची एक भाषा आहे ना ती आपली आपल्या भाषा. तर त्या भाषांचं न्यूनगंड माझ्या मुलाला नाही वाटला पाहिजे ही पालकाची जबाबदारी. अनेक वेळेला मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यावरती मराठीचा आणि माझ्या उच्चारांचा आणि भाषेचा न्यूनगंड असणारी किती मुलं आम्ही लोक. म्हणजे उद्याच मी मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांचं वर्कशॉप घेणार आहे. त्यांचे जे प्रश्न आले त्याच्यामध्ये भाषेचा न्यूनगंड असलेल्या मुलांचं काउन्सिलिंग कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे परीक्षा वगैरे पास होतात, MCQ व्यवस्थित, नीटमध्ये मार्क पडतात, पण ना आम्ही तर ग्रामीण बनवतोय, आमची भाषा ही अशी नाही. हा पालकांचा संस्कार आहे की आपली भाषा ही अशी, प्रमाण भाषा ही अशी, इंग्रजी ही अशी. हा अप्रोच, ही भूमिका भाषेच्या बाबतीतली पालकांनी जर घेतली तर मग जिथं उपलब्ध आहे तिथे त्या प्रमाणामध्ये आपण नक्की जाऊ. एक सरांचा एक प्रश्न होता, तिकडे पण एक पालक आहे. पालक आणि मग सर तुमचा तिसरा शेवटचा तुमचा, शेवटी शिक्षक महत्वाचं. सर, स्वतःपासून ते समाजामध्ये आणि कुटुंबांमध्ये जेव्हा वावरायला होतं तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक पालकाला आपल्या पालकांची काळजी आहे. हो, पण त्या काळजीचं अति काळजी, अगदी बरोबर, सावधपणाचं अति सावधपणामध्ये रूपांतर मुलांना आवडत नाही. तर ते कधी होतं, ते कसं टाळलं पाहिजे आणि काळजी पण कशी केली पाहिजे? मी याचं थोडंसं उत्तर मगाशी दिलं, पण थोडंसं सांगतो तुम्ही हा विषय काढला. मी मगाशी असं म्हणतो बघा की भविष्याची काळजी ती जी सगळ्यात जास्त असते पालकांच्या मनामध्ये मुलांच्यासाठी. अति गुंतवणूक होते ना आपली,
प्राण्यांची मुलं कशी असतात, पंखाला बळ आलं, स्नायूमध्ये बळ आलं की त्यांची त्यांची वेगळी होत जातात. माणसाचं मूल हे एकतर खूपच जास्त काळ घेतं इंडिपेंडेंट व्हायला, फंक्शनली सुद्धा, आणि मग शिक्षण वगैरे मिळाल्यावरती. पण आता आपण काय ठरवावं की शिक्षण जे काय ते झालं, स्वतःच्या पायावरती उभं राहायला आता गुंतवणूक तरी कमी करू, आता तरी. कारण मुलं झाली तरी गुंतवणूक कमी नाही अशी मंडळी इतकी बघतो. तर तिथं आपल्याला ती अति गुंतवणूक आहे, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की आपली अति काळजी, म्हणजे आपल्या मुलाच्या वाटेमध्ये काटेच येऊ नये म्हणून त्याचा मार्ग निष्कंटक करायचा प्रयत्न मी पालक म्हणून करत 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 जातो. पण त्यामुळे जर माझ्या मुलाला काटा घुसला तर कसा काढायचा याच कौशल्य मिळणार नसेल तर मी किती काळ निष्कंटक करणार तो मार्ग, आहे का? त्यामुळे हा विचार आपल्याला करायला पाहिजे की आपण किती कंट्रोल करणार. ही कंट्रोलिंगची जी ऊर्जा आहे ती फार प्राचीन आहे. सिद्धार्थ गौतमाचे वडील पण होते. हो, म्हणजे बुद्ध चरित्रामध्ये जे सांगितलंय की त्यांनी काय सांगितलं होतं की पिवळं पडलेलं पान सुद्धा त्या सिद्धार्थाच्या जमिनीला येतं का म्हणे. त्याला he could mold the environment. पण त्यामुळे काय झालं की याच्या पलीकडचं जीवन मी बघितलं पाहिजे हे सिद्धार्थाच्या मनामध्ये आलं. तर त्यामुळे त्या शुद्धोदन राजासारखी आपण असू नये. म्हणजेच काय की आपण आपलं जे नर्चर आहे त्याच्यामधून त्या मुलाचं स्वावलंबित्व आपण कमी करतोय का हा विचार करा. त्याला मी अति काळजी असं म्हणेन. आणि आपल्याला त्याचा मार्ग ठेचा न काढताच होणार असेल तर तो ठेचा कधी खाणार आणि नंतर का खाव्या लागणारच आहे. आपण किती वाचवणार. त्यापेक्षा तू ठेचा खात असताना सुद्धा आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आणि आता प्रौढपणी ठेचा खात असताना आम्ही आहोत, लागलं तर सांग. अति सल्ले न देता. पण सल्ला नावाची गोष्ट खोकला आणि शिंक यांच्या सारखीच असते. कळायच्या आधीच दिली जाते. त्यामुळे तो हट्टाग्रह आपण आवरला. या गोष्टी आपण कराव्या. सर, तुमच्याकडे शेवटचा प्रश्न मी इथे. It's really good and I need to listen to you. And language-wise, I want to ask it in a different way. You spoke about distress. What does school and parents can do together to find out it at the early stage, and what can be the proactive measures that can be taken as an institution perhaps to stop it, specifically in the adolescent age? हा, खूप सुंदर प्रश्न विचारला. शिक्षक आणि पालक यांच्यामधला दुवा PTA नसतो. PTA is a ritual. PTA need not be bonding. त्याच्यामध्ये ना माझ्या मुलाला अर्धा दिला, त्या मुलाला 1/4 दिला, ही बॉन्डिंगच्या विरोधात जाणारी समीकरण आहे. आपल्याला काय विचार करायला पाहिजे की पालकांमधले कृतिशील पालक शोधायचे कसे. सगळे असणार. पालकांमधल्या कोणत्या पालकांना आपण काय पद्धतीने शाळेच्या उपक्रमांमध्ये सामील करून देऊ शकतो. शाळेतल्या पालकांचा आपला डेटाबेस काय. हा डेटाबेस आपल्याला चतुरस्त्र जरा करता येईल का. म्हणजे अधिक माहिती हे माहिती असते की याचे वडील डॉक्टर आहेत, याचे वडील अमुक आहेत,
पण ना त्याच्यापेक्षा जास्त थोडं खोलात जाऊन आपल्या पालकांचा डेटाबेस तयार केला. मला वाटतं पहिली पायरी आपल्या पालकांचा ऍज अ रिसोर्स डेटाबेस तयार करा. आपण फक्त पालक म्हणून तो डेटा जे काही जनरल इन्फॉर्मेशन असते ती असते आपल्याला. ऍज अ रिसोर्स आपला डेटाबेस तयार करा. तो डेटाबेस झाला ना तर कोणत्या पालकांना आपल्याला कुठं सहभागी करून द्यायचंय ते करा. आणि पालक हा कोपिंग रिसोर्स सुद्धा आहे. याच्याकडे शाळा पाहतच नाही. तुमच्या 500-600,000 जे काही पालक तुमचे असतील ना त्याच्यातल्या अनेकांच्याकडे त्यांचे फर्स्ट हँड कोपिंग एक्सपिरियन्सेस आहेत. ते कोण अनकव्हर करणार? त्याच्यातून कोपिंगचे रोल मॉडेल्स आहेत. कुठे बाहेर जात आहे. पण आपण पालकांच्याकडे रिसोर्स म्हणून पाहिलंच नाहीये. आपण पालकांच्याकडे कंझ्युमर म्हणूनच पाहिलंय की देणारे. मग तो डेटाबेस जर तुम्हाला मिळाला ना तर तुमच्या पालकांच्या कहाण्या सुद्धा तुमच्या मुलांसाठी खूप इन्स्पायरिंग राहू शकतात. तुमच्या पालकांमधले टॅलेंट्स किंवा कौशल्य ही नेमकी कुठे कशी वापरायची हे तुम्हाला कळतं तर तुमचा सहभाग वाढू शकतो. माझं म्हणणं डिस्ट्रेस मॅनेजमेंट हा मुद्द्याकडे जायचं असेल ना तर आपण पहिल्यांदा त्याला घेऊया. लेट अस टेक देम ऑन बोर्ड. ते आपण केलं ना तर आपली हॅपीनेस मॅनेजमेंट पण होते. आणि मग काय होतं की विश्वास तो वाढला तर मग ती देवाणघेवाण होते की माझ्या मुलात काहीतरी गडबड मला दिसली तर मी पालक म्हणून पटकन तुमच्याकडे येतो. सर तुम्ही पाहिलं का हे मला ना आता याची जरा काळजी वाटते. किंवा मग तुम्ही मला सांगता की बघितलं का गेले 2 महिन्यामध्ये ना ह्याचं हे मला एवढं बरं नाही वाटत आहे तर खाली चालल्याचं हे हा दुवा हे बॉन्डिंग शिक्षक आणि पालकांमध्ये आहे. आणि ते किती आणि कसं ऍक्टिव्हिटी बेस्ड करता येईल याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. पालकांच्या रिसोर्स मधनं आपण पालक कम्युनिकेटर्स तयार करू शकतो का? पेरेंट कम्युनिकेटर्स. पालकत्व प्रभावी पालकत्व समजा आपल्याला पालकांपर्यंत न्यायचं. कशाला प्रत्येक वेळेला बाहेरच्या लोकांना बोलवायचं? आपण पेरेंट कम्युनिकेटर्स 5 तयार करू शकतो का? विचार करूया की तो आपला रिसोर्स म्हणून आपल्याला वापरता येईल का? मग त्याच्यात काही टीचर्स असतील, काही पेरेंट्स असतील आणि पेरेंटिंगचं कम्युनिकेशन देणार. मी मुद्दामूनच त्यांना ट्रेनर टीचर असं म्हणत नाही. पेरेंटिंग कम्युनिकेटर्स टीम. पालक शिक्षक आणि ॲल्युमनाय. ॲल्युमनाय हा केवढा मोठा रिसोर्स आहे. आपण तो फक्त पैसे लागले की वापरतो. निधी उभारायचा असलं तर माझ्या विद्यार्थ्यांच्याकडून घ्या. पण निधी घ्यावा प्रॉब्लेम नाही. पण निधीच्या पलीकडे ॲल्युमनाय हा रिसोर्स नाही का? तो डेटाबेस आपण जर तयार केला तर त्याच्यातले किती काय 5, 10, 15 वाट तर तयार होईल की आपण ॲल्युमनायला रिसोर्स म्हणून वापरतोय, आपण पेरेंट्सना रिसोर्स म्हणून वापरतोय हेच करत नाही आपण. त्यामुळे स्टेक होल्डर्स ॲज अ रिसोर्स हे जर आपण डोक्यात घेतलं ना आणि त्याच्यामध्ये पालक आणि माझे विद्यार्थी यांना घेतलं ना खूप वेगळे प्रयोग करता येईल. आणि त्याच्यामुळे ना अल्टिमेटली ना शिक्षकांवरचं ओझं कमी होईल. कारण ना काय होतं ते गोवर्धन पर्वत आहे शेवटी. जितक्या गाठ्या लागतील तितकं चांगलंच आहे. काठ्या वाढवायला लागते. हे बघा काय ना
आपण सगळ्यांनी काठ्या लावल्या की कृष्ण आपोआप निर्माण होतो. गोवर्धनाच्या गोष्टीमधली सुरुवात कृष्णापासून झाली, आपल्याला काठ्यांपासून सुरुवात करायची. कृष्ण सापडला, तो आहेच. त्यामुळे हा अप्रोच जर केला, कृष्णासाठी थांबलो ना, कृष्ण येईल तुमच्या लक्षात येईल. 1000 काठ्या लागतील तेव्हा मध्ये कृष्ण असणार. त्यामुळे हे आपण डोक्यात ठेवावं. वा, ठीक. ओशोची एक गोष्ट वाचली होती, तेवढी गोष्ट फक्त सांगतो आणि मग थांबूयात. कारण इतक्या वेळचा मी प्रश्न विचारत होतो तोपर्यंत सर एकदाही असं नाही म्हणाले वा हा छान प्रश्न विचारला. एका शिक्षकाने प्रश्न विचारल्यावर सर म्हणाले की हा प्रश्न खूप छान होता. सो हा शिक्षकांमधला फरक आहे, हा पहिल्यांदा मला कळलेला आहे. चांगले विचार की गोष्ट सभागृहातच कबुली दिलेली. आंबेजोगाईचं पाणी पुण्याला जाऊन थांबलं की असं बदलतं सर. ती गोष्ट अशी आहे की एका राजाला एका फुलपाखराचा रंग खूप आवडला. तर त्यांनी सांगितलं की त्या झाडावर असलेली सगळी सुरवंट घेऊन या आणि सगळ्या सुरवंटांना एका पेटीमध्ये ठेवा आणि त्यांना तीच पानं खाऊ द्या जे हे फुलपाखरू खात होतं. आणि ज्या दिवशी त्या सुरवंटांची फुलपाखरं झाली, राजाने पेटी उघडली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की फुलपाखरांच्या पंखांवर रंगच नाहीये, सगळे रंग उडून गेलेले आहेत. सो आपल्या घरामध्ये असलेलं जे फुलपाखरू आहे, जे सुरवंट आहे, त्याच्या पंखावर वेगवेगळे रंग यावेत असं वाटत असेल तर त्याला कुठल्या तरी एका इन्क्युबेटरमध्ये एका पेटीत बंद करून ठेवू नये, असा हा आजच्या कार्यक्रमाचं पसायदान आहे. आणि हे पसायदान तुला बराच ऐकता आलं, याबद्दल मी पुन्हा एकदा अकर्णताईचे आणि MGM संस्थेचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि अशीच मोठी मोठी माणसं आमच्या पेटीमध्ये अधिक जवाहिरात तयार व्हावेत यासाठी तुम्ही घेऊन याव्यात अशी विनंती करतो. आणि सर इतक्या सौम्य शब्दात, इतक्या सुंदर शब्दात, इतकं छान आजोबांसारखं सगळ्या लेकरांना समजावून सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मानतो. थँक्यू. मला फक्त एकच विनंती करायची, बसून टाळ्या खूप वाजवल्या, एकदा उभं राहून सरांसाठी टाळ्या वाजवल्या.